गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण फेब्रुवारी-मार्च 2021चा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी विषयाचा क्वेश्चन पेपर कशा प्रकारचा असेल पाहिलं. यानंतर आज आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपलं पहिल्या प्रकरणाची सुरुवात आज आपण करणार आहोत. Now, the first chapter is Introduction to Partnership and Partnership Final Account. Dear students, we have known the various types of organizations. Organizations are classified into two groups: trading organization and non-trading organizations. Trading organization means such organization which meaning of partnership firm, an association of two or more persons coming together to carry on a business with a view to share profits or losses of a firm are known as partnership. म्हणजेच जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन नफा मिळवण्याच्या उद्देशानं व्यवसाय करतात अशा व्यवस्थेला भागीदारी संस्थे असे म्हणतात. Definition of partnership firm. According to Indian Partnership Act 1932, Section 4, partnership firm defined as it is the relation between persons who have agreed to share the profits of a business carried on by all or any one of them acting for all. Features of partnership firm. First feature, agreement. Partnership is a result of agreement between the partners. Agreement may be oral or in written form. Agreement in written form known as partnership deed or article of partnership. It is not necessary to make an agreement in a written form. It may be oral or in written form. म्हणजे भागीदारीचा करार हा लेखित असावा असं कोणत्याही प्रकारचं बंधन भागीदारी संस्थेच्या कायद्यामध्ये नसून भागीदारीचा करार हा तोंडी किंवा लेखी असू शकतो. दुसरं फीचर आहे नंबर ऑफ पार्टनर्स. मिनिमम 2 पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप अँड मॅक्सिमम नंबर ऑफ पार्टनर्स एंटर्ड आर 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013 अमेंडमेंटेड इन 2014. मित्रांनो, भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी 2 व्यक्ती आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती एकत्र येऊ शकतात. ही 50 व्यक्तींची तरतूद कंपनी कायदा 2013 मध्ये जी अमेंडमेंट 2014 मध्ये झाली त्यामध्ये करण्यात आलेली आहे.
Lawful business. Which type of business is carried by the partnership firm? Only the business which is permitted by the law is carried by partnership firm. Illegal businesses are not permitted or granted by the Partnership Act. चौथं वैशिष्ट्य आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस according to the ratio in the agreement. If the agreement is silent, then profits and losses share in equal ratio. भागीदारी संस्थेमध्ये भागीदार नफ्यात तोटा कशा पद्धतीने वाटतात हे भागीदारीच्या करारामध्ये नमूद केलेलं असतं, परंतु भागीदारीचा करार जर याबाबत सायलेंट असेल किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसेल तर अशा वेळी भागीदार नफा आणि तोटा हा समप्रमाणात वाटून. पाचवं वैशिष्ट्य आहे अनलिमिटेड लायबिलिटी. द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड, जॉइंट अँड सर्व्हर. इफ assets of business are not sufficient to pay liabilities, then personal property of the partners can be used. म्हणजे भागीदारी संस्थेमध्ये भागीदारांची असणारी जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची आहे. भागीदारी संस्थेची देणी देण्यासाठी भागीदारी संस्थेच्या असेट्स अपुऱ्या पडत असतील तर अशा वेळी भागीदारांच्या खाजगी संपत्तीचा वापर भागीदारी संस्थेची देणी देण्यासाठी केला जाऊ शकतो. सहावं वैशिष्ट्य आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल ॲज पर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. But registration of partnership firm is compulsory only in the state of Maharashtra with effect from 1st of April 2005. मित्रांनो, भागीदारी संस्थेची नोंदणी करणं भारतीय भागीदारी कायदा 1932 पासून अन्वये हे वैकल्पिक स्वरूपाचं आहे, कोणत्याही प्रकारचे बंधनकारक नाही. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 1 एप्रिल 2005 पासून भागीदारी संस्थेची नोंदणी करणं कायद्यानं बंधनकारक आहे. सातवं वैशिष्ट्य आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. इच पार्टनर इज अ जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म. ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स अँड जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ द फर्म. म्हणजेच भागीदारांना भागीदारी संस्थेच्या संपत्तीवरती समान मालकी हक्क आहे आणि त्याचबरोबर त्यांना असणारे हक्क आणि त्यांच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या भागीदारी संस्थेप्रती ह्या समप्रमाणात आहेत. आठवं वैशिष्ट्य आहे प्रिन्सिपल अँड एजंट. अ पार्टनर ॲक्ट ॲज अ प्रिन्सिपल ऑफ द फर्म विथ आउटसाइडर्स अँड विथ अदर पार्टनर्स. ही ॲक्ट ॲज अन एजंट. रिलेशन बिटवीन पार्टनर्स ॲज प्रिन्सिपल अँड एजंट. म्हणजे भागीदारी संस्थेमधील भागीदार हा बाहेरील व्यक्तींसोबत प्रधान या स्वरूपात भूमिका पार पाडत असतो, तर भागीदारी संस्थेतील भागीदारांसोबत तो अभिकर्ता या स्वरूपात त्याची भूमिका पार पाडत असतो. भागीदारातील असणाऱ्या या नातेसंबंधांना प्रधान अभिकर्ता नातेसंबंध असे म्हणतात. 10वं वैशिष्ट्य आहे डिझॉल्युशन. इफ अ पार्टनर वॉन्ट्स टू क्लोज द फर्म, ही कॅन डिझॉल्व द फर्म बाय गिव्हिंग 14 days notice. The firm can also be dissolved if a partners die, retired, insolvent or insane. म्हणजेच भागीदारी संस्थेचं जर विसर्जन करायचं असेल तर भागीदारांना 14 दिवस अगोदर पूर्व सूचना द्यावी लागते. त्याद्वारे भागीदारी संस्थेचं विसर्जन करता येऊ शकतं. त्याचबरोबर भागीदारी संस्थेमधील एखाद्या भागीदाराचा मृत्यू, भागीदारानं घेतलेली निवृत्ती, त्याची असणारी दिवाळखोरी किंवा त्याचा ढळलेलं मानसिक संतुलन याही कारणामुळे भागीदारी संस्थेचं विसर्जन केलं जाऊ शकतं. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पार्टनरशिप डीड ऑर आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. इफ द ॲग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप इज इन रिटन फॉर्म, देन इट शुड बी नोन ॲज पार्टनरशिप डीड ऑर आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. भागीदारी संस्थेच्या कायद्याप्रमाणे भागीदारी संस्थेचा करार हा तोंडी किंवा लेखी असू शकतो. जर हा करार लेखी असेल तर त्याला पार्टनरशिप डीड किंवा आर्टिकल ऑफ पार्टनरशिप असे म्हणतात. पार्टनरशिप डीड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिकॉज इट इज द रिटन ॲग्रीमेंट विच कंटेन
all the terms and conditions of the partnership business. The document containing the partnership agreement among the partners is called partnership deed. भागीदारी संस्थेचा करार हा अशा प्रकारचा दस्तऐवज आहे की ज्यामध्ये भागीदारी संस्थेच्या कार्यप्रणालीच्या अटी आणि शर्ती या नमूद केलेल्या असतात. It is a set of rules and regulation framed for the internal management of the firm. In case of disputes and misunderstanding between the partners, it is always best to have a written document. पार्टनरशिप डीड किंवा आर्टिकल ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय पाहिल्यानंतर या आर्टिकलमध्ये किंवा डीडमध्ये कोणत्या बाबी समाविष्ट असतात हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. तर आपला पुढील मुद्दा आहे कंटेंट ऑफ पार्टनरशिप डीड. फर्स्ट पॉइंट, नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म. सेकंड, नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स. थर्ड, मेन बिझनेस अँड ड्युरेशन ऑफ the partnership. Fourth, capital contribution of all the partners. Fifth, profit sharing ratio. Sixth, right, duties and liabilities of the partners. 7. Rate of interest on capital, drawing and loan, etc. 8. Salaries, commission, etc. payable to partner. 9. Settlement of accounts on dissolution of the firm. And 10th, method of settlements of disputes among the partners and any other issue relating to business. तर मित्रांनो, हे भागीदारी संस्थेच्या करारामध्ये असणाऱ्या समाविष्ट 10 बाबी.